नमस्कार मित्रांनो. ॲग्रीस्टॅक योजना म्हणजे काय? जी शेतकऱ्यांसाठी सरकारी योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ही तयार करण्यात आलेली एक पोर्टल आहे. खाली प्रमुख मुद्द्यांद्वारे या योजनेचे स्पष्टीकरण दिले आहे. ॲग्रीस्टॅक योजनेचा उद्देश आणि सुरुवात. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रे गोळा करणे आणि वेगवेगळ्या कार्यालयांना भेटी देण्याच्या त्रासातून मुक्त करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही नवीन प्रणाली 2025च्या सुरुवातीला म्हणजे याच वर्षी राज्यात कार्यान्वित झाली आहे. ॲग्रीस्टॅक कसे काम करते? या योजनेत शेतकऱ्यांची मूलभूत माहिती एकाच ठिकाणी नोंदवली जाते. यात शेतकऱ्यांच्या जमिनीचा तपशील, उदाहरणार्थ सातबारा, आधार क्रमांक, त्यांनी कोणती पिके घेतली आहेत, त्यांच्याकडे किती पशुधन आहे, शेतीची अवजारे, उदाहरणार्थ ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि सिंचनाचे स्रोत, उदाहरणार्थ विहीर, बोरवेल इत्यादींचा समावेश असतो. या माहितीच्या आधारावर प्रत्येक शेतकऱ्याला एक स्वतंत्र फार्मर आयडी, शेतकरी ओळख क्रमांक मिळतो. हा फार्मर आयडी सर्व सरकारी योजनांसाठी एका मास्टर की सारखा काम करतो. शेतकऱ्यांसाठीचे फायदे. योजनांसाठी अर्ज करणे सोपे होते. पीएम किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, पीक कर्ज, सौर कृषी पंप, ट्रॅक्टर आणि इतर अवजारांसाठी अनुदान, फळबागा लागवड, ठिबक सिंचन यांसारख्या अनेक योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी होते. रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर खोदणे किंवा गाय म्हैस गोठा बांधण्यासाठी अर्ज करणे हे यामुळे सोपे होते. वारंवार कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही. प्रत्येक योजनेसाठी कागदपत्रांचा गठ्ठा पुन्हा पुन्हा तयार करण्याची गरज नाही. यामुळे शेतकऱ्यांचा खूप वेळ वाचतो. जलद लाभ मिळतो. माहितीची पडताळणी सोपी होत असल्याने शेतकऱ्यांना योजनांचा लाभ लवकर मिळू शकतो. ई पीक पाहणी प्रक्रिया टाळता येते. वारंवार ई पीक पाहणी करून उतारा देण्याची प्रक्रिया टाळता येते. नवीन योजनांची वेळेवर माहिती. शेतकऱ्यांना नवीन सहकारी योजनांची माहिती लगेच आणि वेळेवर मिळते. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात मदत. नैसर्गिक आपत्ती आल्यास नुकसान पंचनामे करणे आणि मदत वाटप करण्यासाठी अचूक माहिती पटकन उपलब्ध होते. MSP वर शेतमाल विकण्याची प्रक्रिया सोपी. किमान आधारभूत किमतीवर MSP शेतमाल विकण्यासाठी लागणारी नोंदणी यातून सोपी होते आणि ती ऑनलाईनही करता येते. ॲग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया. शेतकरी स्वतः mhagristack.government.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतात. जवळच्या CSC केंद्रामध्ये आपले सरकार सेवा केंद्र जाऊनही मदत घेता येते. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यामार्फतही नोंदणी करता येते. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रक्रिया अवघड वाटते त्यांच्यासाठी महसूल विभाग गाव पातळीवर विशेष मोहीम राबवतो. यात शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या सातबाराशी जोडून दिला जातो आणि नोंदणी पूर्णपणे मोफत करून दिली जाते. माहितीची सुरक्षितता आणि गोपनीयता. या प्रणालीमध्ये डेटा सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या माहितीच्या गोपनीयतेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. माहितीचा कोणताही गैरवापर होणार नाही यासाठी आवश्यक तांत्रिक सुरक्षा उपाय आणि नियम यात समाविष्ट आहेत. प्रशासनासाठी फायदे आणि भविष्यातील क्षमता. प्रशासनासाठी माहिती व्यवस्थापन खूप सोपे होते आणि प्रशासकीय कामाला सुसूत्रता येते. योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येते आणि माहितीच्या आधारावर निर्णय घेणे शक्य होते. भविष्यात ही एकत्रित माहिती केवळ योजनांच्या वितरणापुरती मर्यादित न राहता कृषी क्षेत्रासाठी अधिक चांगली धोरणे आखण्यास आणि शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांवर अधिक प्रभावी उपाय शोधण्यास मदत करू शकते. तर ही होती मित्रांनो आजच्या व्हिडिओची माहिती. जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन बटनला दाबून हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.